जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। राहुल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, माझं नाव राहुल मनोहर तितीरमारे। आरमोरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभागनीय इलेक्शन मध्ये मी प्रभाग 1 म्हणून उमेदवार आहो आणि मॅडम अ गटातून श्री सौ कृणालिनी निमगडे म्हणून उभे आहेत आणि आमच्या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार माझे सहकारी रुपेशजी पुणेकर म्हणून आहेत। ही आरमोरी नगर परिषद निवडणूक ही माननीय सहकार महर्षी प्रकाश सावकार कोरडीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कित्येक वर्षापासून आम्ही लढत आहोत। मागच्या या नगर परिषदला आरमोरीला नगर परिषद दर्जा हा देण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे, कारण की ही पहिले नगर पंचायत म्हणून झालेली होती, परंतु कोर्टात मध्ये त्यांनी केस टाकून किंवा पिटिशन टाकून त्यांनी या आरमोरीला नगर परिषद दर्जा भेटवून दिला आणि म्हणून आज नगर परिषदचा आज इतका विकास आहे। मागच्या वर्षी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात आम्ही या आरमोरी नगर परिषदवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकवला आणि आम्हाला विश्वास आहे या वर्षी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकवणार। प्रभाग 1 हा माझा परिवार आहे। प्रभाग 1 मध्ये या सुद्धा पण प्रभाग 1 ने आमच्यावर या सुद्धा पहिल्या वर्षी पण आमच्यावर विश्वास टाकला होता आणि मी सर्वात पहिले प्रभाग 1 च्या आमच्या काही उमेदवारांकडून राहिलेले कामं असतील किंवा झालेल्या चुका असतील त्याच्या मी पहिले त्यांची माफी मागतो आणि नंतरचा नवीन सुरुवात म्हणून माझ्या यावेळीचा विजन म्हणून आहे ते इथं प्रत्येक घरापर्यंत रस्ता गेला पाहिजे, प्रत्येक घरापर्यंत स्ट्रीट लाईट गेले पाहिजे, प्रत्येक याच्यापर्यंत नाली गेला पाहिजे। आता मी फिरत असताना या प्रभागाचा अभ्यास जेव्हा केला तर या प्रभागाचा वॉटर फ्लोचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। तर माझा पहिला सगळ्यात मोठा काम राहील पहिले की इथं रान तलाव म्हणून एक प्रसिद्ध तलाव आहे, त्याला सौंदर्य करून त्याला शिव तलाव म्हणून आम्ही त्याला सौंदर्य करून आणि तिथून एक मोठी 2 मीटरची ड्रेनेज लाईन इथून जोडून इथं एक स्थानिक पिलारे सरांचा दवाखाना म्हणून आहे तिथपर्यंत आम्ही जोडू आणि तिथे शहरात इथल्या बाकीच्या इतरत्र नाल्या त्या मोठ्या नालीला जोडू, म्हणजे इथला पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो नेहमीसाठी निघून जाणार आणि इथं रस्ते स्ट्रीट लाईट हे तर प्रत्येक घरापर्यंत आम्ही करूच। आणि दुसरा म्हणजे हा आमचा एकदम सुशिक्षित आणि चांगला भाग असल्यामुळे इथं जिजाऊ माता म्हणून गार्डन आहे, तिथं एक आमची अभ्यासिका आहे, मागीलच काळात झालेली आहे, परंतु तिला सुसज्ज चांगली डेव्हलप वायफाय युक्त आणि सर्व सुसज्ज एकदम म्हणजे जे काही आपले स्पर्धा परीक्षासाठी जे लोक तयार करतात त्याचा उपयोग होणार। आणि इथं या गणेश मंडळाचे अध्यक्ष माझ्यासोबत बसलेत माझे कार्यकर्ते यज्ञेशजी गांगवे, तिथला त्याचा जो आहे ती झुडपी जंगल म्हणून एक जागा होती, ती जागा आपण महसूलला नगर परिषदला आपण हँडओव्हर केलं आणि तिथं आपण एक चांगला मोठा सामाजिक भवन, कारण की एवढा विद्यानगरा खूप जुन्या वसाहत आहे आणि सरकारी जागेवर ते बसलेली आहे, तर तिथं आपण एक त्याला सुरक्षा भिंत तिथलं अतिक्रमण हटवून आपण सामाजिक भवन काढू आणि तिथे एक चांगला हे करू आणि प्रत्येक घरापर्यंत आणि प्रभागातल्या जनतेला मी हे करतो की कोणत्याही विभागातील कोणताही कार्यालयीन काम असो त्यांचा आर्थिक सोडून सर्व याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही माझा प्रभाग माझा परिवार म्हणून माझे कार्यकर्ते माझे सहकारी माझे ज्येष्ठ लोक आणि माझ्या सर्व बंधू आम्ही त्यांच्यासोबत नेहमी उभं राहू माझा परिवार म्हणून। आरमोरी असा एक आम्हाला स्मार्ट करायचा की प्रत्येक घरापर्यंत रस्ते, प्रत्येक घरापर्यंत सोयी सुविधा उपलब्ध, प्रत्येक घरापर्यंत कचऱ्याची गाडी गेली पाहिजे आणि प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक चौकामध्ये लेआउट मधील आमचा प्रभाग 1 हा नवीन एकदम लेआउट, तर प्रत्येक लेआउट हा सुसज्ज आणि ग्रीन जिम आणि वयस्कर लोकांसाठी व्यायाम करण्यासाठी जिम वगैरे लावू आणि एकदम सुसज्ज करू हा आमचा स्मार्ट आरमोरी। आरमोरीमध्ये 60% लोक हे एज्युकेटेड आहे आणि काहीच असतील, पण आरमोरीला विश्वास आहे माननीय प्रकाश सावकार कोरडीवार यांची छबी काय आहे, त्यांनी कधीच कोणाचे पैसे घेऊन किंवा असे कोणते काम नाही केले आणि या जनतेला किंवा प्रभागातील प्रत्येक प्रभागातील जनतेला सुद्धा माहित आहे की इथले उमेदवार हे डायरेक्ट ऍक्शन करून दाखवतात। आम्ही फिरत असताना आम्हाला जोही प्रॉब्लेम आला याच्या पहिले आमच्या काही लोकांकडून सुटल्या असतील किंवा काही घा झाला असेल चुका झाला असेल आम्ही डायरेक्ट तिथं आम्ही सत्तेवर नसताना सुद्धा इथं आता आपला प्रशासक म्हणून होते, परंतु सत्तेवर नसताना सुद्धा प्रभागात ज्या अडचणी आल्या त्या आमच्या लक्षात आल्या तर आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडून कलेक्टर साहेबांकडून प्रमा
काही गोष्टी डायरेक्ट आम्ही ऍक्शन टू ऍक्शन करून दाखवलं, म्हणून जनतेला विश्वास आहे की कोण असरदार आहे, कोण काम करू शकते आणि कोण नाही हे तर लोक समजेल आणि तुमच्याही सर्वेवरून तुम्हाला कळून जाणार. आणि मी सर्वात शेवटी एक अपील करतो की येत्या 2 तारखेला 2 डिसेंबरला आम्हाला भारतीय जनता पार्टीला कमळ या बोटचिन्हावर आमच्या 3ही उमेदवारांना, एक नगराध्यक्ष, आम्ही 2 नगरसेवक यांना भारतीय जनता पार्टीच्या या चिन्हावर आपला बटन दाबून आपल्या भरघोस मतांनी आमचा विजय करा, आशीर्वाद द्या, आमच्या सोबत राहा. आपला हक्काचा माणूस, आपलं तुमचा माणूस आणि तुमचा परिवार म्हणून आम्ही सर्वजण उभे आहोत. आम्ही सर्व तुमचे मुलं आहोत हे म्हणून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझं नाव कृणाली नितीन निमगडे आहे. मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभी आहे आणि माझ्यासोबत ज्या आहेत सगळ्यांचा मी आशीर्वाद घेते आणि प्रभागासाठी मी खूप काही करण्याची माझी खूप इच्छा आहे. तसंच मला बचत गटांच्या ज्या बाया आहेत त्यांना मला मदत करायची आहे आणि आपल्या समाजातून पुन्हा माझ्या जो वार्ड आहे प्रभाग क्रमांक 1 त्यामध्ये मला थोडा विकास घडवायचा आहे. बायांच्या काही समस्या आहेत त्या समस्या घडवून आणायच्या आहे. 2 डिसेंबरला आपली जी निवडणूक आहे त्यामध्ये आम्हाला तिघांना पण आणि तिथील मारे भाऊ आणि आम्ही मला सुद्धा स्वतःला आम्हाला तिघांना असं घवघवीत यश मिळवून द्या आणि तुमचा सतत आम्हाला पाठिंबा असू द्या आणि हेच मी तुम्हाला एक आशीर्वाद म्हणून मागत आहे. एवढंच माझे नमस्कार.